नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. इथे असे वेगवेगळे तुम्हाला मसाले दिसत असतील. तरी हा मसाला वापरून मी अगदी मस्त असा, ज्याला जिरावण मसाला म्हणतात ना, म्हणजे चाट मसाल्यासारखा आपण कशावरही वापरू शकतो. म्हणजे कुठल्याही चाट आयटममध्ये आपण हा मसाला वापरून त्याची चव दुप्पट वाढवू शकतो. किंवा पोह्यावर वगैरे पण घालू शकतो आपण, दहीवड्यावर वगैरे, तर खूप छान लागतो. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय तर ते आता आपण आधी बघूया. एरवी आपण जेव्हा कुठलाही मसाला करतो तर त्याच्यामध्ये धन्याचं प्रमाण जास्त असतं, पण ह्याला मात्र जिऱ्याचीच चव जास्त असते. तर हे 2 ते 3 मोठे चमचे भरून मी जिरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मोठा चमचा 1 टेबलस्पून धने घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं बडीशोप घेतलेली आहे, 1 टेबलस्पूनपेक्षा कमी. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून मी मिरे घेतलेले आहेत, 2 हिरवे वेलदोडे आहेत. त्याच्यानंतर 1 मसाल्याचा वेलदोडा आहे, 1 दालचिनीचा तुकडा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी अगदी तुम्हाला आवडत नसेल, कडू चव, तर नाही घातली तरी चालेल, पण छान अशी खमंग चव येते. आणि 1 छोटे असे जायफळाचे, म्हणजे अर्ध जायफळ होईल असे जायफळाचे तुकडे घेतलेत. 2 तमालपत्राची पानं घेतली आहेत. 1 6-7 लवंगा घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ही जावित्री म्हणतात, ही जावित्री घेतली आहे. सुंठ नक्की घाला याच्यामध्ये, सुंठीने खूप छान चव येते. साधारण 1 बोटाच्या लांबीचा असा हा सुंठेचा तुकडा आहे, हा मी ठेचून घालणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे झाले आपण भाजून, आपण मिक्सरमध्ये बारीक करणारे हे मसाले आहेत. ह्याच्यामध्येच मी खडे मीठ पण घालणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, हा मसाला बारीक होतो मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर याच्यात थोडीशी हळद घेतलेली आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे. काळ्या मिठाने खूप छान चव येते. त्याच्यानंतर थोडासा हिंग घेतला आहे आणि हा आहे आमचूर. हा आमचूर मी मागच्या वर्षी घरीच केलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा किंचित काळपट तुम्हाला दिसत असेल, पण अजिबात काही झालेलं नाही बघा, मी फ्रीजच्या बाहेरच ठेवला होता. आणि ह्यामध्ये आपण घालणार आहे तिखट. तर 1 मोठा चमचा भरून मी तिखट घेतलं आहे. हे रंगाचं तिखट आहे, खूप जास्त तिखट नाही आहे, पण तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही नॉर्मल तिखट घेतलं तरी सुद्धा चालेल. तर आता हे सगळे मसाले आधी आपण गरम करून घेऊया. अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे मसाले भाजायचे. तुम्ही याच्यामध्ये बॅडगी मिरची किंवा सुकी मिरची पण टाकू शकता, ती पण याच्याबरोबर छान भाजून घ्यायची. आणि मंद गॅसवर जिऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा. हे सगळ्या मसाल्याचं प्रमाण किंचित थोडं कमी जास्त झालं तरी चालेल, पण हे सगळे मसाले याच्यामध्ये असले की ह्या मसाल्याला चव खूप सुरेख येते आणि दहीवड्यावर वगैरे खूप मस्त लागतो हा मसाला. एक 2 ते 3 मिनिटं लागतील आपल्याला हा मसाला भाजायला. दोन 3 मिनिटं मसाला भाजते मी. आता ही जी सुंठ आहे तर ही थोडीशी ठेचून मी याच्यामध्ये घातलेली. आता ही पण थोडीशी गरम करूया, म्हणजे मग मिक्सरमध्ये बारीक व्हायला प्रॉब्लेम येणार नाही. परत 1-2 मिनिट आपण भाजूया. तुमच्याकडे जर याच्यामध्ये घालायला आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घातला तरी सुद्धा चालेल, त्याच्याने पण हा मसाला खूप मस्त होतो. तर आता गॅस मी बंद करते. 3 ते 4 मिनिटं मसाला भाजून झालेला आहे. ही जी कसुरी मेथी आपण थोडीशी घेतली होती ती आता गॅस बंद करून याच्यामध्ये घालूया. तेवढ्या गरम ह्या पॅनमध्ये तेवढी कसुरी मेथी भाजली जाईल आणि मग मिक्सरमध्ये बारीक पण होईल. तर हा मसाला गार झाला की आपण पुढची कृती बघूया. मसाला आपला गार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये काळं मीठ, हळद, हिंग आणि आमचूर पावडर याच्यामध्ये घालूया आणि हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे, मी 2 चमचे घातलेले. तर आता हा मिक्सरमध्ये आधी बारीक करूया, मग मी तुम्हाला दाखवते. मसाला आपला तयार आहे. छान मस्त वास येतोय. असा हा मस्त मसाला कशावरही घेऊन कुठल्याही पदार्थाची चव अशी छान वाढवते. हे साधे पकोडे आहेत. याच्यामध्ये मी फक्त मीठ आणि थोडीशी मिरची, आलं घातलेलं आहे. आपले उडदाच्या डाळीचं जे बॅटर आहे ना, तर त्याचे केलेले आहेत. ह्याच्यावर हा मसाला घातला की ह्या भजींची सुद्धा चव खूप छान मस्त होते. तर मंडळी, हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हा मसाला नक्की करून ठेवा. धन्यवाद.